मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये थर्ड ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता चाललो आहे शॉपिंगला MG रोड आणि आधी त्याला काहीतरी घ्यायचं आहे. बघू काय काय होतं आणि काय काय नाही. बाय बाय. आम्ही आता चाललोय कोथरूडला जाऊन वॉच बघायचं आहे. आधी त्याला वॉच घ्यायची आहे, तिकडं चाललोय. चॉईस कलेक्शन म्हणून शॉपचं नाव आहे, तिथे जाणार आहे. तिथे जाऊन मग दाखवतो तुम्हाला वॉचेस. बघा आवडतात का तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये मॅपची लिंक देतो. जर तुम्हाला जायचं असलं तर तिथे जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून मॅप लावून जाऊ शकता तुम्ही. इथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉचेस, ब्रँडेड वॉचेस मिळतात. एकदा येऊन भेट द्या, बघा आवडतात का तुम्हाला. फक्त फर्स्ट कॉपी असतात, ओरिजिनल नसतात. तुम्हाला कुठलं पाहिजे, रोलेक्स बिलेक्स सगळं एक आणि एक ब्रँडचे वॉचेस तुम्हाला फर्स्ट कॉपी इथं मिळेल सगळं. हार्दिक पांड्या एडिशन पण आहेत. आता ते हार्दिक पांड्यामध्ये घालून फेमस झालं होतं त्याचे पण तुम्हाला फोटो व्हिडिओ दाखवतो. बघा आवडतात काय. आवडली तर येऊन भेट द्या या शॉपला. त्याच्या बाजूला एक किट पण आहे. तुम्ही किट फुटबॉल लवर असाल तर तुमच्यासाठी इथं किट पण आहेत, ते पण एकदा बघा येऊन. चालेल, बाय बाय. आम्ही तर चाललो आहे MG रोडला. आता आम्ही आलो आहे MG रोडला, फॅशन स्ट्रीटला. जातो, बघू काय काय आहे, कसं आहे. पहिल्यांदा झालो इथं, बघूया काय काय. आम्ही आता फॅशन स्ट्रीटमध्ये आत आलो आहे. अरे फॅशन स्ट्रीट नाही आहे, हे भूलभुलैया आहे. काय हे सगळं, कुठनं जातोय कुठनं येतोय, काय काय घंटा काय कळत नाही इथं. आत आल्यावर एकदा तुम्ही जर नवीन असला तर कन्फ्युजच होणार आहे इथे येऊन. आता आम्ही आलतो एका दारातनं, आता आम्ही चाललोय एका दारातनं. हे कुठनं, कुठल्या गल्लीतनं चाललोय, हे काय अंधार बिंधार, कुठल्या बोळातनं आलोय काय कळण झाले. बापरे, आलो बाहेर आलो बाबा. फायनली रोड दिसला आम्हाला. 15-20 नाही म्हणलं तर आम्ही 15-20 मिनिटं आताच फिरत बसलेलो, काय कळणार. इथं काय घेण्यासारखं पण काही नाही आहे, पण आम्हाला बाहेर जायचं होतं, पण बाहेर जायचं रोडच कळत नव्हता. आता आलो इथनं कुठनं तरी बोळा बिळातनं काय तर आहे. बघूया हे जातोय का रोड आता बाहेर. आला दिसलं, रोड तर दिसला बाबा. चला जातो आता मी घरी. बाय बाय. मला वाटलं बाहेर आलोय, पण रोड नाही आहे, एक गल्लीच आली परत फॅशन स्ट्रीटची. काय रे बाबा, किती फिरवलं आणि काय काय करल. बापरे, त्या गल्लीतनं कुठल्या तर आलंय, काय तर दिसालंय समोर. बघू आता काय काय होते. जनरेटर अंधार, रोड कसला आहे, कधी एकदा इथनं बाहेर पडेल असं झालंय तर मला. काहीतरी दिसलं बाबा. हॅलो गाईज, आम्ही आता आलो होतो कोथरूडला. पहिला आलो होतो, तो वॉच तेन हे केलं. त्यानंतर आता आम्ही MG रोडला आलो आहे, आणि MG रोडला येऊन झालं सगळं. आता विषय काय झाला नाही तर काय, आमचा लागलाय रिझल्ट. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आता तिथं जाऊन बघू घरी, इथं बघू काय कळलं ना. बघूया काय काय बघू. अरे कसं वाटायला लागलं रिझल्टला फिरायला. अभी मजा आएगा ना. कुछ समझे दया? हाँ सर,
इसका मतलब है इसका मतलब है बघू काय काय होतं. 7.85. अच्छा ठीक है समझ गया. बस गणपती बाप्पा. ऑल क्लिअर. माझा आता चालू रोज. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा देखिए. जरा पाय पडतो. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? ऑल क्लिअर. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? ए पुढे कुठं चाललाय? येता गाडी. लौंडे की खुशी देखो, खुशी भाई साहब. सुकून मिला, सुकून. असं वाटत ऑल क्लिअर होऊन. No desvíes la mirada, quédate cerca de mí. ऑल क्लिअर. खतरनाक. पास होने की खुशी में सेटिस्फैक्शन, फुल सेटिस्फैक्शन. क्या धुन क्या है जरा सुनाइए मुझे, क्या बनाइए. आमचा रिझल्ट लागलाय आणि आम्ही ऑल क्लिअर झालो. खूप मस्त वाटायला लागले. चला हा ब्लॉग इथंच एंड करूया आणि आम्हाला हा मोमेंट एन्जॉय करू द्या. अजून एक सेम राहिल्या, ते पण होईल असं क्लिअर. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लॉग आवडला असेल तर शेअर पण करा तुमच्या मित्रांसोबत. बाय बाय.